परमपूज्य सुदर्शन स्वामींच्या कृपेने मी सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा पाहूया आपल्या भव्य मठाचा दर्शनी भाग. तुम्ही बघू शकता इथे मध्ये फाउंटन आहे, आजूबाजूला लॉन आहे, अत्यंत देखणा असा दर्शनी भाग. ही आहे खास बाहेरगावाहून आलेल्या भक्तांच्या निवासाची व्यवस्था. तुम्ही बघू शकता अत्यंत मोठा असा हॉल आहे. 500 भक्त इथे आरामात राहू शकता. उत्तम. हा हॉल आहे महाप्रसादासाठी. इथे एका वेळी 1000 भक्त एकत्रपणे महाप्रसादाचा आनंद घेऊ शकतात. ही परमपूज्य सुदर्शन स्वामींसाठी पवित्र जागा. इकडे ते आराम करू शकतात, विश्रांती घेऊ शकतात. हा हॉल आवडला? हं? हो फार छान आहे. हा आपल्या ट्रस्टींसाठी बांधलेला आहे अरे वा वा वा. मीटिंग रूम. इथे तुम्ही वाचन करू शकता, चिंतन करू शकता, मनन करू शकता. असा आपला हा अत्यंत देखणा हॉल. तर सगळ्या सुखसुविधांनी सुसज्ज, वातानुकूलित असा जो भव्य मठ आपण आपल्या 10 एकर जमिनीवर बांधणार आहोत, तो राज्यातील सगळ्यात प्रशस्त असा मठ असेल. मी स्वामीजींना विनंती करतो की अप्रूव्ड बजेटचा पहिला 1 करोडचा चेक त्यांनी सगळ्यांसमक्ष इथे द्यावा. पण स्वामीजी, 1 कोटी रुपयाची रक्कम इतक्यातच देण्याची आवश्यकता आहे? योगी समर्थांचा भव्य अतिभव्य मठ व्हावा अशी खुद्द सुदर्शन स्वामींची इच्छा आहे. नव्हे ते त्यांचं स्वप्न आहे. त्यांचं ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या खांद्यावर आली आहे. म्हणून पैशाची पर्वा न करता स्वामींची स्वप्नपूर्ती लवकरात लवकर कशी होईल हे आपण आधी पाहिलं पाहिजे. बरोबर आहे बरोबर बरोबर आहे. आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि म्हणूनच 1 कोटींचा हा धनादेश मी ओंकारच्या समर्थ आणि जबाबदार हातांमध्ये सुपूर्त करत आहे. बरोबर आहे. मठाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवं.